एक एक्झिबिशन मॅच याही मॅचने सर्वांचं लक्ष वेधलंय या स्पर्धेमध्ये आणि ती मॅच आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल ती म्हणजे मानगाव वेस्ट वर्सेस मानगाव साऊथ आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। तीही मॅच आपल्याला पाहायची आणि त्याच्या पलीकडे आज दिवस क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामधील आपल्याला मॅच क्रमांक पहिली पाहायला मिळणार आहे जिथे एका साईडला टीम तळेगाववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम भांदरे हे दोन संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील। एक दमदार स्पर्धा आपल्या तुम्हा साऱ्यांच्या भेटीला आली आहे आणि त्यातील पहिला दिवस पहिली मॅच या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबरीने ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत गोपाल सर आणि त्याचबरोबर जितू सर आपल्याला पाहायला मिळतील। त्यांना देखील आपण येणाऱ्या या 4 दिवसांमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। एक चांगलं पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळतं। ते पंच या स्पर्धेकरिता आपल्याला लाभताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक ज्यांनी मेहनत घेतली आहे ही स्पर्धा सजवण्यासाठी अगदी यशस्वी होण्यासाठी ज्या पद्धतीने सर्व ग्रामीण गटातील खेळाडूंना एक कुठेतरी मोठा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठीची ही दर्जेदार स्पर्धा आता भेटीला आली आहे। कुणबी चषक 2024 आपण अनुभवणार आहोत येणाऱ्या या 4 दिवसांमध्ये। मॅच सुरू होईल। मॅच सुरू होण्याआधी आपण दोन्ही टीम्सला विनंती करूया आपण 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा जिथे आपल्याला टीम तलेगाववाडी संघाचा इथे पाहायला मिळतोय। त्याचबरोबर टीम भांदरे संघ आपला एक 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा ही विनंती असणार आहे टीम भांदरे संघाला। पहिल्या मॅचचं नाणेफेकीचं कौल झालं मान्यवरांच्या शुभ हस्ते संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या मॅचचं नाणेफेकीचं कौल इथे होताना पाहायला मिळालं जिथे टीम भांदरे संघाने प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग चूज केली गेली आणि पहिल्या सत्रामध्ये आपल्याला बॅटिंगसाठी टीम तळेगाववाडी या संघाला इथे आमंत्रित करताना पाहायला मिळालं। दोन्ही संघांमध्ये आता एक चांगली बॅटल आपल्याला या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघांमध्ये तितकेच चांगले दर्जेदार खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पंचांचा इशारा आपल्याला लेट्स गोचा येताना पाहायला मिळेल। कुणबी चषक 2024 दिवस क्रमांक पहिला मॅच क्रमांक पहिली आणि त्यातील बॉल क्रमांक पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने आपल्याला इथे हलक्या हाताने इथे खेळताना पाहायला मिळालं। ज्या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि अगदी पहिल्या बॉल वरती इथे सिंगल इथे अर्जित करताना पाहायला मिळाली। आघाडीला प्रारंभिकची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळाली जिथे टीम तलेगाववाडी संघाकडून निलेश हुजरे एक डावखुऱ्या हाताचा बॅटर ज्याने या अंगामध्ये चांगली कामगिरी केली आहे तो निलेश हुजरे आणि त्याचबरोबर साथ देण्यासाठी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते देवा आपल्याला पाहायला मिळतील आणि बॉन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी भांदरे एक्सप्रेस अमित धसाडे बॉन ट्रॅक वरती वेगाने हा बॉल हाताळला गेला होता अगदी खोलवर टप्प्याचा एस्टनच्या मागे आपल्याला नितेश पाहायला मिळाले होते आणि थोडीशी चूक घडली आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने इथे उचलला गेला। एक क्विक सिंगल या दरम्यानच्या कालावधीमध्ये इथे कंप्लीट करताना पाहायला मिळाले आणि टीमच्या धावसंख्येला आता जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 2 या आकड्यावरती। सध्याच्या घडीला अमितची चर्चा आपल्याला सातत्याने संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये पाहायला मिळते। ज्या पद्धतीने अगदी यंग टॅलेंट आहे भांदरे संघाला आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळालं। चांगली गोलंदाजी केली आहे भन्नाट वेग त्याकडे अचूक टप्पा आहे नियंत्रण चांगले आहे आणि त्या जोरावरती सध्याच्या घडीला अमित आपल्या नावाची चर्चा संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये टेनिस क्रिकेट पदरावरती आपल्याला इथे करताना पाहायला मिळतोय आणि तोच गोलंदाज सज्ज झालाय। समोर रन मशीन निलेश हुजरे षटका दिला पुढचा बॉल खोल टप्प्याचा बॉल हाही चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला ज्या वेळेला निलेशला कुठेतरी ते थांबून ठेवलं आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला गेल्यानंतर एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिल्या P1 चं षटक आपण पाहतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर वाईल्डिश लॉंग ऑन।
या वेळेला वा क्लीन बोल गेलाय, यष्ट उद्ध्वस्त केल्यात आणि निलेश उद्रे सारख्या फलंदाजाला अक्षरशः मैदानाच्या बाहेर पाठवले. अगदी पहिल्या षटकामध्ये व्हेरी फर्स्ट ओव्हर, फर्स्ट विकेट डाऊन. निलेश उद्रे बॅक टू दी. ओमकार क्लीन बोल्ड झाला बॅटर आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला भावेश दोंडगे आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल, आई बॉल वेगाने टकला होता आणि पंचांकडे अपील देखील मागवली होती, परंतु आउटसाइड डी ऑफ आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि त्या कारणाने तिथे नॉट आउटचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कामगिरी अमितने केली या हंगामामध्ये. अक्षरशः बरेचसे हंगाम त्याने या हंगामामधील बरेचशा स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत आणि याही स्पर्धेमध्ये तो सज्ज झालाय. टीम बांधरे संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल अंकीने ते खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. यावेळेला आक्रमण केलंय, वा काय टायमिंग पाहायला मिळेल. इट्स अ प्रॉपर टायमिंग. बॉलला फेकून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकामधील पहिला षटकार सिक्सर. होता चांगला टप्पा त्याला पहिल्या काही बॉल वरती सापडला गेला होता आणि त्यानंतर भावेशच्या स्लॉट मध्ये तो चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला आणि भावेशने त्याला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या कुणबी चषकामधील आपल्याला हा पहिला सिक्सर येताना पाहायला मिळाला. भावेशच्या माध्यमातून षटकार आला. बघता बघता इथे षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलं. एक षटकाखेरीज टीमची धावसंख्या आपल्याला 8 या आकड्यावरती येताना पाहायला मिळेल आणि एक विकेट पहिल्या षटकामध्ये निलेश उजरेच्या नावावरती आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 8 पाहतोय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बाउंड्री ट्रॅक वरती आता हा गोलंदाज सज्ज होईल. तिथे आमच्या या सकाळच्या सत्रामध्ये गुणलेखनासाठी केतन भुसेकर इथे आपल्याला जोडताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील पण कुणबी चषक यांच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूया. षटक क्रमांक दुसऱ्याला इथे प्रारंभ होईल. षटकातील पहिला बॉल असणार. बाउंड्री ट्रॅक वरती आपल्याला रोहन हा गोलंदाज राईट मोर द विकेटने. टप्प्याचा बॉल होता. यावेळेला सफल झाले होते. ऑन साइडला खेळायचं होतं, त्यावेळेला टायमिंग प्रॉपर झालं नाहीये किंवा बॅटचा बॉलचा संपर्क झाला नसेल आणि त्या कारणाने बॉल तिथे आपल्याला थांबताना पाहायला मिळाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल इथे अर्जित झाली. बाईच्या सुरुवातीमध्ये ती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल असणार आहे. टप्प्याचा बॉल हाही होता. याही वेळेला तितकीशी ताकद त्या फटक्यामध्ये जनरेट नाही करू शकले आणि बॉल वर्तुळ आकारामध्ये तिथे थांबला गेला आणि एक सिंगल याही बॉल वरती आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. पहा या नंतरची होणारी मॅच क्रमांक दुसरी आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे एका साईडला टीम सोन भैरव आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सोन भैरव लोणेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम चिंचवली आपल्याला हे दोन संघ पाहायला मिळणार आहे. मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस तिथे होणं गरजेचं असणार आहे. दोन्ही टीमने त्याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट करायचं होतं.
टीमसाठी स्वीट साऊंड द्यायचं होतं, परंतु याही वेळेला तितकासा बॅटचा बॉलचा संपर्क काहीच झाला नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. अद्यापर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 वरती 1 विकेट गमवलं तुमच्या टीम तलेगावडी या संघाने. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. मैदानाच्या देवान त्याचबरोबर भावेश आपण ही जोडी पाहतोय. याही वेळेला एक स्लॉक स्वीप पाहायला मिळाला, त्याही वेळेला तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला चांगल्या धाटणीचं पाहायला मिळालं आणि याही वेळेला एक सिंगल अर्जित राहिली आहे. या अंगामध्ये विचारले ना तर भांदेरे टीमने असोसिएशन मध्ये तब्बल 13 फायनल्स आपल्या नावावरती केली आहेत. त्याच्यावरून आपण समजू शकता की किती या हंगामामध्ये ही टीम चर्चेत राहिली आहे. चांगली कामगिरी मग गोलंदाजी असो, बॅटिंग असो किंवा फिल्डिंग युनिट असो, तिन्ही युनिट मध्ये आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, बॅटला स्विंग केलं आणि बॉलला पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सिक्सर. सुद्धा आक्रमण केलं होतं, तेव्हा सुद्धा 6 धावा मिळाल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा एक आक्रमण पाहायला मिळालं. याही वेळेला 6 धावा मिळाल्यात. हा पुढचा बॉल याही वेळेला गोल टप्प्याचा होता. याही वेळेला स्लॉक स्वीप पाहायला मिळालं. याही वेळेला वन बाउंस सी मारेशा पार जाताना पाहायला मिळालं एक षटकार. त्याच्यानंतर हा चौकार. आठ धावा खर्च केल्या, एक विकेट मिळवली. त्यानंतर मग रोहन आले. रोहनने सुद्धा 13 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यानंतर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बॉन्ड ट्रॅक वरती पुन्हा एकदा अमित आपल्याला येताना पाहायला मिळतील. 21 धावा अद्यापर्यंत झाल्या आहेत. 10.50च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा बनवले गेले आहेत 2 षटका अखेरीस. हा षटक क्रमांक तिसरा. पहिला बॉल सन्मान दिलाय. ज्या वेळेला गोल टप्प्याचा बॉल होता, अगदी परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यावेळेला देवाने ते जाणलं होतं आणि अगदी हलक्या हाताने खेळून काढण्याचा निर्णय देवाने घेतला गेला. ज्या वेळेला भावेशची चांगल्या पद्धतीने बॅट बोलली आहे मागच्या 2 षटकामध्ये. भावेशने अद्यापर्यंत 2 षटकार लगवलेत. त्यानंतर एक चौकार सुद्धा आलाय. त्याला कुठेतरी स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं आणि तेच देवाने केलं. षटक क्रमांक तिसऱ्याच्या पहिल्या बॉल वरती आता सिंगल आल्यानंतर भावेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला येताना पाहायला मिळतील. या वेळेला वा क्लीन बोल्ड केलाय. आणखीन एक अमितने यष्ट उद्ध्वस्त केल्यात. हा फलंदाज क्रमांक दुसरा बाद होताना पाहायला टीम तलेगाववाडी या संघाला. थँक्यू सो मच जिजे. आपण पाहिलं भावेश जिथे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करत होता, त्याला सुद्धा आता मैदानाच्या बाहेर पाठवलं. अमितची खासियत राहिली आहे, ज्या वेळेला त्याच्यावरती आक्रमण केलं जातं तो आणखीन घातक आपल्याला ठरताना पाहायला मिळतो आणि अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. याही वेळेला चांगला टप्पा होता, चांगली लाईन आणि लेंथ होती आणि क्लीन बोल्ड केलं. भावेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं.
नव्याने आपल्याला बॅटर येताना पाहायला मिळेल संकेत. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला एक चांगला कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेला खराब क्षेत्ररक्षण राहिले. बॉल अलंग द कार्पेट आपल्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने जाताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता सीमा रेषाही गाठेल. खराब फिल्डिंग, डिसिजन चौकार. मिसफिल्ड झाली, परिणाम 4 धावा मिळाल्या. याही वेळेला फ्लिक करायचं होतं, परंतु ज्या दिशेला बॉल पाठवायचं होतं त्या दिशेला बॉल गेला नाहीये. अगदी तिथल्या इथे आपल्याला बॉल थांबताना पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही एक सिंगल इथे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या आता विचार केला तर मग जाऊन पोहोचेल ती 27 या आकड्यावरती. 27 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. ज्यावेळेला आता देवा आणि संकेत आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. देवा आघाडीला आला होता आणि त्यावेळेला अद्यापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. याही वेळेला एक स्वीप करायचं होतं, परंतु बॉलने बघता बघता पाठीमागच्या दिशेने सीमा रेषा गाठली आहे. एक लॉंग स्टॉपला बिलॉंग करणारा एक दर्जेदार चौकार. त्याच्यावरती फिल्डिंग युनिट जसं आपल्याला पाहायला मिळते सजवताना, परंतु त्याही पलीकडे बॉल सीमा रेषा गाठताना पाहायला मिळाला होता. याही वेळेला यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक घडली गेली होती आणि त्याचा परिणाम पहा बॉल कुठे गेलाय. जिथे एकही धाव नव्हती तिथे आता 2 धावा बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे अर्जित करताना पाहायला मिळाला. दुहेरी धावेने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33 या आकड्यावरती. बघता बघता इथे षटक क्रमांक 3 सुद्धा आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळते. 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 11च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा इथे बनवल्या जात आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे, म्हणजेच 5 षटकांची लढत आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक पहिला आहे, मॅच क्रमांक पहिली, सत्र क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहता एक दमदार दर्जेदार स्पर्धा कुणबी चषक 2024 भव्य दिव्य हे आयोजन आपल्याला या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच चालू आहे मैदानाच्या आत, जिथे टीम भांदेरे संघाने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग घेण्याचा निर्णय त्याने घेतला आणि अद्यापर्यंत विचार केला तर दोन्ही संघांसाठी चांगली कामगिरी राहिली. ज्या वेळेला विकेट सुद्धा टीम भांदेरे संघासाठी मिळालेत आणि त्याचबरोबर धावा सुद्धा अद्यापर्यंत टीम तलेगावडी संघाने बनवल्यात. त्यामुळे मॅच अगदी बरोबर आपल्याला इथे जाताना पाहायला मिळते. 18 बॉलचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या 33. आता अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल हाताळण्यासाठी आता कोणत्या 2 गोलंदाजाला इथे प्राचुर्य करण्यात येईल ते आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक 4 इथे आता सुरुवात होईल. बॉन ट्रॅक वरती आपल्याला टीम भांदेरे गावाकडून आपल्याला हा गोलंदाज षटक क्रमांक 4 आपल्याला इथे बॉन ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. हा पहिला बॉल अगदी आक्रमण केलंय. टायमिंग याही वेळेला प्रॉपर पाहायला मिळालं. याही वेळेला बॉलला फेकून दिले. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दर्जेदार षटकार. संघनायकाने टॉस का बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी नाणेफेक होईल आपलं. धन्यवाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 आकड्यावरती. पहिला बॉल वरती षटकार आलाय. हा दुसरा बॉल. याही वेळेला डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हँड खेळायचं होतं, परंतु टायमिंग त्यावेळेला प्रॉपर झालं नव्हतं. एक धाव घेतली होती, दुहेरीचा प्रयत्न राहिला होता आणि वेगानं 2 धावा सुद्धा आपल्याला इथे आता करताना पाहायला मिळाला.
तीन षटक संपल्यानंतर आता कुठेतरी स्लॉग ओव्हरला इथे सुरुवात होताना पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीची फलंदाजी अद्यापर्यंत आता चालू राहिली आहे. 2 बॉल मध्ये 8 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत. संकेत सुद्धा एकता असोसिएशनला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आज टीम तलेगाव संघासाठी या स्पर्धेमध्ये खेळायचं आणि याही वेळेला लॉब केलाय. याही वेळेला बॉलला पाठवून दिले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार आणखीन एक सिक्सर. आता वेगानं पुढे जाताना पाहायला जाऊन पोहोचल ती म्हणजे 47 या आकड्यावरती. याही वेळेला हा ट्रॅकर होता. याही वेळेला पूल ठरतोय सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल सिक्सर. काय करतोय आता आपल्या टीमसाठी. याही वेळेला लोअर फुलटॉस होता. त्याही बॉलला फेकून दिले परंतु टायमिंग त्या वेळेला प्रॉपर होतं का ते पाहायचंय. आणि क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर गेला आणि बॉलला देखील घेऊन गेलाय. याही वेळेला 6 षटकार. पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक सुद्धा लगवताना पहा मिळाला संकेत मॅन फ्रॉम तलेगाववाडी. याही वेळेला ग्लो टप्प्याचा बॉल होता. लॉंग द कार्पेट आपल्याला हा बॉल खेळून काढताना पहा मिळाला. बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला. खराब क्षेत्ररक्षण तिथे सुद्धा पाहायला मिळालं. पहा प्रेशर क्रिएट झाले आता टीम बांद्रे संघावरती. त्या प्रेशर मधून आता कसं बाहेर पडतील ते पाहायचंय. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला धावचेच्या स्वरूपामध्ये आणि 1 शॉट सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 60 या आकड्यावरती. पहा 3 षटकामध्ये 11च्या सरासरीने बॅटिंग करत होते टीम तलेगाववाडी संघाने परंतु या षटकामध्ये तब्बल धावा बनवल्या ना त्या 27 धावा इथे बनवल्या ज्याच्यामध्ये आपल्याला 4 षटकार पाहायला मिळतात. 2 डबल आणि 1 डबल आणि त्याचबरोबर 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा या षटक क्रमांक 4 मध्ये आल्या आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 60 या आकड्यावरती. आता रन रेटचा विचार केला तर मग 15च्या सरासरीने आपल्याला या धावा बनवताना पाहायला मिळतात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नव्याने आता आपल्याला बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो म्हणजे ऋषी टीम तलेगाववाडी संघाकडून आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे या पहिल्या सत्रामध्ये. पहिली इनिंग आपण पाहतोय, पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय आणि आता या 6 बॉलवरती किती धावा बनवल्या जातील का टीम बांद्रे संघ आता पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करेल ते आपल्याला पाहायचं. या शेवटच्या षटकामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक बदलण्यासाठी बाउंड्री ट्रॅक वरती संघाचा कॅप्टन नितेश मालोरे. पहिला बॉल होता, अगदी आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु बॅटचा बॉलचा संपर्क तितकासा झाला नाहीये. नितेशने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु काय घडतंय मैदानामध्ये ज्यावेळेला लेझी क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉल होता कुठे, बॉल चाललाय कुठे. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये पहा किती आता इथे 3 धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळतील. ज्यावेळेला एकही धाव असं वाटलं किती जाणार नाहीये त्यावेळेला संकेतने कुठेतरी तिथे चांगला माइंडसेटचा इथे वापर केला गेला आणि 3 धावा
आपल्याला इथे अर्जित करताना पाहा मिळाला. पहा हे प्रेशर असतं क्रिकेटच्या मैदानावरती. ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती आक्रमण केली जातात त्या त्या वेळेला तुमचं माइंडसेट कुठेतरी घालवताना पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा या दोन्ही बॅटरने इथे उचलला. 3 धावा अर्जित केल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये. टीमच्या धावसंख्या जाऊन पोहोचलं ते म्हणजे 63 या आकड्यावरती. हा दुसरा बॉल. याही वेळेला तितकंसं टायमिंग होत नाहीये. ज्या वेळेला पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं वर्तुळा गळ्यामध्ये आपल्याला हा बॉल इथे अडवताना पाहा मिळाला आणि याही बॉल वरती आता सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 64 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 64 ऑन अ स्कोर कार्ड. पहिली मॅच आहे. पहिल्याच मॅच मध्ये आतिषबाजी आपल्याला टीम तलेगाववाडी या संघाची पाहायला मिळाली आहे चौकार षटकारांची. याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. ऋषी बॅक टू दी डगआउट. पहा आयोजकांकडून आणखीन एक सूचना आपल्याला येताना पाहायला मिळते ती म्हणजे ज्या संघाची बॅटिंग असणार आहे त्यासाठी आपल्याला खेळाडू कक्ष इथे उभारला गेलाय. तर डगआउट मध्ये येऊन तुम्हाला बसायचं आणि इथूनच बॅटर पाठवायचे याची देखील तुम्ही नोंद घ्या. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. कंपल्सरी तो नियम असणार आहे. यावेळेला फिंगर रोल केले होते आणि काहीतरी वेगळं करायचं होतं परंतु ते वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक धावा आता जोडली जाईल. 65 या आकड्यावरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 65 ऑन अ स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 चालू आहे. नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय. याही वेळेला लॉफ्ट करायचं होतं. बॅटची एज घेतली आणि आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये टीम बांदेरे संघ आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळते विकेट सोबत. मध्ये इथे यायचं. इथूनच आपले बॅटर पाठवायचे याची देखील टीम बांदेरे संघ आपण नोंद घ्यायची. जो पुन्हा एकदा मॅच दिशेने पुढचा बॉल. याही वेळेला लेग स्टिपला हिट करायचं होतं परंतु बराचसा बाहेरून आपल्याला हा बॉल जाताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक वाईट बॉल येताना पाहायला मिळते. पहा या षटकामध्ये चौकार षटकार एकही आला नाहीये परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला टीम बांदेरे संघाकडून इथे धावा खर्च करताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपल्याला 66 या आकड्यावरती इथे अद्यापपर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहेत. हॅलो 4 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल क्रमांक 5. याही वेळेला चांगल्या बॉल टप्प्यावरती आपल्याला बॉल हाताळताना पाहायला मिळालं होतं आणि बॉल आपल्याला लेग बायच्या सोपामध्ये शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने हा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक सिंगल याही वेळेला अर्जित केली गेली आणि 67 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर टीम लोणेरे आणि टीम चिंचवली दोन्ही कॅप्टन्स आपण मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं असणार आहे. हा स्पर्धेचा नियम आहे तर तुम्हाला ते फॉलो करणं फार गरजेचं आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. याही वेळेला हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटला स्विंग केला आणि बॉलला पाठवून दिलं लॉंग लेगच्या दिशेने. या शेवटच्या बॉल वरती प्रहार केलाय. बॉलला पाठवलंय सीमा पार. याही बॉल वरती धाव मिळते 4 चौकार आलाय. पाचवं इथे संपुष्टात येईल. 5 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 71 या आकड्यावरती. 71 ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या वेळेला आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपल्याला टीम बांदेरे संघाला 30 बॉल मध्ये 72चा पाठलाग करावा लागणार आहे.
टीम बांधणारे संघ आपणास विनंती असणार आहे, आपण प्लेयर कक्षामधूनच आपले जे बॅटर्स आहेत ते पाठवायचे आहेत. त्याला विनंती असणार आहे सर्व टीम बांधणारे संघाच्या खेळाडूंना आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ जो खेळाडू कक्ष आहे तिथूनच आपण जायचंय, तिथूनच आपले बॅटर्स इथे पाठवायचे आणि दुसरा मॅचचा टॉस इथे होईल. आपण विनंती करूया दोन्ही कॅप्टन्स आपण या आमच्या समवेत जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हर्षलजी मुंडे सरांचा आपण आवाज ऐकूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच संजयजी शिंदे सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतो. आणि आता आपण टॉस कंप्लीट करतोय. मी विनंती करेन सोनभैरव लोणेरे संघाचे कर्णधार त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळतील चिंचवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय कोणताही वेळ न दौडवता आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस कंप्लीट करायचा आहे. एक मिनिट. मी विनंती करतो लोणेरे गावचे पोलीस पाटील सन्मान्य दिनेशजी टेंबे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस होईल. हॅलो. आमच्या समवेत चिंचवली टीमचे कर्णधार उपस्थित आहेत आणि लोणेरे संघाचे सुद्धा कर्णधार आहेत. या मान्यवरांच्या शुभ हातानं आपण करूया या महत्वपूर्ण सामन्याचा टॉस, जिथे महत्वाचे दोन कर्णधार आपलं नशीब आजमावताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील. याच मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी केली तर त्याची पूर्तता करूया. महत्वपूर्ण टॉस, महत्वाचे दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात आणि एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. कुणबी चषक 2024 हे भव्य दिव्य असा भूतपूर्व पर्व. हेड कॉल आणि हेड टॉस जिंकला टीम लोणेरे संघानं. महत्वाची मॅच आहे, दमदार स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे. निर्णय पहिला काय असेल? बॅट फास्ट. या मैदानाचा अंदाज तेवढासा असावा, असोसिएशन मर्यादित आपण खेळत असावेत, पण त्याही पलीकडे टॉस जिंकल्यानंतर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला असावा? जास्तीत जास्त टार्गेट समोरच्या टीमला देणार आणि मॅच पूर्णपणे आमच्या फेवरमध्ये करणार. पण निश्चितपणे टॉस जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग घेतली, जास्तीत जास्त धावा बनवण्याचे तुमचे स्वप्न आहेत, पण जेवढ्या धावा तुम्ही बनवाल तेवढा थांबवण्याची ताकद असणारे तुमच्याकडे गोलंदाज आहेत का? हां, गोलंदाज आमची गोलंदाज लाईन खूप चांगली आहे. मोनिश, संतोष कमीत कमी टार्गेट जास्त देऊन डिफेंड करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. पण एकंदरीत कुणबी चषकाच्या माध्यमातून एक युवा मंचासाठी आपण जर पाहिलं तर युवा खेळाडूंसाठी एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म, ही दमदार स्पर्धा आणि हे दमदार आयोजन आणि ही एक खेळपट्टी, हे संपूर्ण मैदान कसं वाटतंय? मैदान खूप खूप चांगलं आहे. असोसिएशनच्या मॅचेस होतात, खूप मैदानासाठी मेहनत घेतलेली आहे. ह्या भागामध्ये असं मैदान लाभलं हे खूप हे चांगली गोष्ट आहे, कारण की आता मैदान अवेलेबल नाही आहेत आणि हा एक मैदान अवेलेबल आहे. त्यासाठी कुणबी चषक हे करणारे ऑर्गनाईज करणारे कमिटीचे खूप खूप धन्यवाद. येस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. संपूर्ण सामन्यासाठी एक चांगला खेळ बघायला मिळेल अशा मी आशा बाळगतो. आपण पाहतोय चिंचवली संघाचे कर्णधार आपल्या समवेत आहेत. महत्वाचा टॉस होता आणि टॉस जिंकल्यानंतर समोरच्या टीमनं पहिली बॅटिंग घेतली. आता तुम्हाला टॉस इम्पॉर्टंट वाटतोय का? नक्कीच नाही, कारण की मला फिल्डिंग फर्स्ट घ्यायचीच होती आणि त्यांनी आम्हाला ते समोर ऑफर केली आहे. आता ते देणारा टार्गेट आम्ही कमीत कमी कसं आम्हाला ते सोपं जाईल, टार्गेट कसं कमी राहील याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. येस, तुमच्याकडे असे विश्वासू फलंदाज, जेवढ्या धावा तुम्ही गोलंदाजी करत असताना थांबवणार आहात तेवढ्या धावा तुम्ही बनवणार आहात. नक्कीच आमच्याकडे त्या टाईपचे बॉलर आहेत की कमीत कमी स्कोर ते आम्हाला टार्गेट देतील, याची आम्ही पुरेशी सोय करून आलो आहेत. एक दमदार स्पर्धा, कशा पद्धतीने स्पर्धा वाटते, काय सांगाल या स्पर्धेबद्दल दोन शब्द? नक्कीच कुणबी चषक हा बराच मोठा चषक आहे, आपल्या विभागातील सगळ्यात मोठा चषक मानला जाईल, कारण की कुणबी युवा चषक तेवढंच चांगलं ऑर्गनायझेशन आहे, चांगलं ग्राउंड आहे. बघूया आता. येस, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण सामन्यासाठी आणि एक दमदार खेळ याही मॅच मधून बघायला मिळेल अशी आपण आशा बघूया. आणि वळूया या चालू मॅचकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल महत्वपूर्ण दोन संघ. एका बाजूला तळेगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतात टीम भांद्रे. या दोन महत्वाच्या टीम मध्ये पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाच्या खेळाकडे आपल्याला निश्चितपणे वळायचा आहे. पण त्या पलीकडे ऐकूया डीजेचे एक सुमधुर संगीत. युग आहे, यू आहे. या ठिकाणी उपस्थित लोणेरे गावचे सन्माननीय पोलीस पाटील दिनेशजी टेंबे या ठिकाणी उपस्थित. मी विनंती करतो
विशालभाई टेंबे आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच एक युवा उद्योजक राजेश गवसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत मी विनंती करतो विशालभाई टेंबे यांनी करावं. युवा उद्योजक राजेश गवसकर यांचं स्वागत विशालभाई टेंबे करतील. तसेच अंबारले गावचे ग्रामस्थ उभारे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे स्वागत सुद्धा विशालभाई करतील. तसेच आमचे मित्र आकाश पांचाल यांचे स्वागत विशालभाई करतात. धन्यवाद. आजूबाजूला जर आपल्या परिसरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद संजयजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला आणि त्याचबरोबर अभि सरांचा सुद्धा आवाज त्या पलीकडे आपण ऐकत होतो. दमदार मॅचच्या दिशेने आपण रूप करूया. महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी आला. जिथे आपण पाहतोय, जिथे आपण अनुभवतोय, या दमदार स्पर्धेचा आनंद घेतोय. कुणबी युवा मंच आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा कुणबी चषक 2024चा भूतपूर्व पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आज या दमदार स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. जिथे तब्बलचा आपण जर पाहिलं ना तर 30 चेंडूमध्ये पाठलाग करायचा, 72 धावांचा पाठलाग इथे मात्र आपण पाहतोय कंप्लीट करायचा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतात. 72 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे. 2 धावेनं सुरुवात मिळाली आहे. ओहो, यावेळेला रेडार मध्ये येणारा चेंडू समोर उडवला. लॉंग ऑन वाईडिश मिड विकेटच्या मध्ये बॉल जाईल सरळ थेट सीमा रेखेच्या पार. धावा मिळतील यावेळेला 4-4-4 चौकार. निश्चितपणे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आज या दमदार स्पर्धेला आपण इथे सुरुवात केली आहे. आणि डीजे ओमकार मी म्हटलं ना, त्यांचा माइंडसेट, त्यांची क्वालिटी आणि त्याच वेळेला त्यांचं कामकाज सगळं काही ओके मध्ये सातत्यानं असतं. आणि सुरुवातीचा खेळ त्यांनाही माहिती चालू आहे. आणि या प्रत्येक गाण्याच्या माध्यमातून महाराजांची गाणी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगही चांगली होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आला, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावाही येताना पाहायला मिळाल्या. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल वापर मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज सनी आणि त्यांच्या साथीला अमित. ओ यावेळीचा हा फटका फसला. शॉर्ट फायनलिंगला बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कोणती चूक करणार नाहीयेत. पहिला विकेटचं पतंग. धक्का क्रमांक पहिला सनी मैदानाच्या बाहेर. बाहेर आल्यानंतर थोडा का होईना दबावही ते निर्माण झाला असावा. कारण की 72 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाजी करत असताना केलेल्या चुका तळेगाव संघाने अगदी त्या चुकांची भर काढत असताना प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं. 3 चेंडूमध्ये 3 षटकारही आपल्याला पाहायला मिळाले. बऱ्याचशा धावा आल्या आणि त्याच धावांनी 72 धावांचा टार्गेटही आपल्याला बघायला मिळाला. आणि त्या 72 धावांचा पाठलाग करत असताना सनीला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश दाखल होताना पाहायला मिळतात.
हो यावेळीचा लो फुलटॉस बॉल स्वतः झोपले बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि अगदी लॉंग लेगच्या मधोमध सीमा रेखेच्या पार या मॅच मधला उत्तरार्धाच्या खेळाचा दुसरा चौकार. चार धावा धावफलकावरती आल्यानंतर संघाचा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. ओहो या वेळेला बॉल चांगला होता, कमी गतीचा टाकण्यात आला, त्याही पलीकडे परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपनच करून दिला नाहीये. त्याच वेळेला डॉट बॉल लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. मी विनंती करेन चेंडू जे आलेत ते आपण व्यासपीठाकडे पाठवूया आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल ही दमदार स्पर्धा आपल्यासाठी भरवण्यात आली आहे. तळागाळातील या विभागातील खेळाडू क्रिकेटच्या विश्वामध्ये पुढे जावे यासाठीच आपण जर पाहिलं तर कुणबी युवा मंच यांच्या माध्यमातून हे स्वप्न बघितलं गेलं, साकारही केलं आणि ते स्वप्न आपल्यासाठी बघितलं. त्यासाठी हे सीमारेखेच्या बाहेर जाणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये कसे येतील याचा विचार आपणही करूया. हा बॉल चांगला होता, बन्नाट वेगाचा चेंडू, अमितला कळलंच नाहीये हा चेंडू कसा होता, त्या दरम्यान कळेल ना त्या आधी बॉल रक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉलची सांगता होती आणि पहिल्या षटकाची सुद्धा सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिले संपुष्टात आल्या टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळते. 72चा पाठलाग करत असताना पहिल्या 11 ओव्हरमध्ये आला 2 चौकार आल्यानंतर सुद्धा, पण तरीही आपण जर विचार केला ना तर धावांचा वेग जो आहे ना तो पाहिजे तसा आला नाहीये. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित सुरुवात सनीनं केली होती, पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्यानंतर असे इरादे स्पष्ट झाले होते ना की धावा या मॅच मध्ये खूप साऱ्या होतील आणि 72 धावांचा पाठलागही आरामात केला जाईल. पण त्याही पलीकडे गोलंदाजी करत असताना प्रमोदनं केलेला कमबॅक तो खूप इम्पॉर्टंट राहिला तळेगावकरांसाठी, कारण की दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत, एकाला जिंकायचा एकाला हरायचा. निश्चितपणे असोसिएशन मर्यादित खेळत असताना बांद्रे गावानं प्रभावित केलं, बांद्रे गावानं यंदाचा हंगाम गाजवला असंही म्हटलं तरी अवघड ठरणार नाही, कारण की संजयजी शिंदे सरांनी सांगितलं की बऱ्याचशा फायनल म्हणजे अगदी 13 फायनल बांद्रेकरांनी आपल्या नावावरती केलं. पण आज कुणबी चषकामध्ये बांद्रेकर कसा खेळ करतील ना याच्याकडे लक्ष वेधावं लागेल. या आधीचा खेळ त्यांनी काय केला, याआधी ते खूप वेळा जिंकले, यावेळेला खूप सारे ते आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले, पण कुणबी चषकामध्ये पहिल्याच मॅचमध्ये ते प्रदर्शन कसा करतील ना याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आतापर्यंत थोडे कवीन अडचणीमध्ये सापडले, दिघागडाच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती खेळत असताना बांद्रेकर पाहायला मिळतील. 72चा पाठलाग करायचा, आता इथून 4 षटकामध्ये खूप सारा धावा बनवायच्यात, मोठे फटके सजवावे लागतील आणि त्याआधी गोलंदाजी मार्कवरती धीरज आपल्याला पाहायला मिळतात. समोर नितेशात आल्या एक चौकार लगावला होता, त्या पलीकडे डॉटही खेळले होते. ओहो लो फुल टॉस बॉल, येस वेस्ट साइडचा नो बॉल आहे बघा. बॅटिंग करत असताना नितेश या गोष्टीसाठी नाराज असतील, हा नो बॉल आहे याच्यामध्ये आनंद व्यक्त केला जाईल पलीकडे, पण त्याआधी जर आपण पाहिलं ना तर हा बॉल मिडल ऑफ द बॅट झाला असताना तर आरामात सीमा रेखेच्या बाहेर जाऊ शकला असता, कारण की आउटफील्ड बरीचशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते, मैदानही तेवढंसं फास्ट आहे, दमदार स्पर्धा आणि खेळपट्टी ही चांगली आहे आणि त्याच कारणाने त्या खेळपट्टीवरती खेळणारा प्रत्येक खेळाडू सुद्धा चांगलाच आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका काही बाकी नाहीये. त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर बोलत होतो आपण नितेश बद्दल, तिथे मात्र आता खेळ या मॅच मधील पहिला फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल होता बघा. अगदी वेगाने येणारा चेंडू, बॅट फिरवायची की नाही, डबल माइंडेड झाले, फटका खेळायचा कुठे, डिपेस्ट्रा कव्हरला की स्क्वेअर लेगला, त्या दरम्यान मात्र डॉट बॉल खेळलेत. धावाच येत नाहीये, धावांचं रतीब थांबलंय, धावांचं वेग थांबलंय, अगदी 72 धावांपासूनचं स्वप्न पूर्णपणे थांबवण्यात आलंय. गोलंदाजी करत असताना धीरज आणि त्याच्या साथीला पूर्ण तळेगावकर पाहायला मिळतात. चांगली कामगिरी. पुढचा बॉल आता ही लो फुलटॉस आडवा, बॅटनं फ्लिक केलं, बॉल स्क्वेअर लेगच्या वरून सरळ सीमा रेखेच्या पार. धावा मिळतील यावेळेला 6 षटकात.
त्यांना पाहायला मिळतील. येस, याच फटक्यांच्या शोधामध्ये होते की काय नितेश, सातत्यानं तेच प्रयत्न त्यांचे चालू आहेत. याही वेळेला आक्रमण आता समोर उडवलं, पण क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश मिड विकेटला पकडले जातील. दुसऱ्या विकेटचं पतंग बांद्रेकरांना. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना 72चा पाठलाग करताना. वरती दुसरा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन. ओहो, यावेळीचा अप ट्रॅकर बॉल. रोहन आले, ओळखलं, पारखलं आणि त्याच वेळेला बॉलला फेकून दिलं. शॉट फाईन लेगच्या वरून सीमा पार. आता ही दमदार, दिमागदार, असरदार षटकार. सहा धावा येताना पाहायला मिळाल्या. षटकाराच्या साह्यानं 24 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. आता धावा आला, आता धावा बनला आणि धावांचा वेगही वाढला. मोठे फटके यायला लागलेत. हा बॉल चांगला होता. टप्पा पडतो ना पडतो, बॉल आतमध्ये आला. चांगल्या पद्धतीचा वेग पाहायला मिळाला. बॉलला फक्त दिशा दिली आहे. शॉट बॅकवर्ड गली क्षेत्रामधून शॉट पॉईंटचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करताना पाहायला मिळाले. एका धावेवरती समाधान मानावा लागला या दोन्ही फलंदाजांना. आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येचा अलेख उंचावत असताना 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बॅटिंग करत असताना बांद्रेकर 72 धावांचा पाठलाग करतात. दुसरं पॉवर प्लेचं षटक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, याही वेळेला आडवी पाठ केली आहे बघा. मागील कालावधीमध्ये झालेली अगदी ती रील व्हायरल, त्याच्यामध्ये कळवण्यात आलं होतं की आताचं टेनिस क्रिकेट खूप बदललं. म्हणजे येणारा बॉल कसाही असो, मात्र ऑफ स्टिकच्या बाहेरच जाऊन प्रत्येक फलंदाज खेळताना पाहायला मिळतं. आणि अगदी त्याला फॉलो करत असताना बांद्रेकर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. कारण की बघा, प्रत्येक बॉल जो आहे ना ऑफ स्टिकच्या बाहेर जातात. तदनंतर आडवे फटके खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये तेवढेसे फलंदाज सफल राहिलेत. पण आतापर्यंत असफलता अमितच्या हाती आली आहे. कारण की बघा, त्याच्या बॅटमधून मोठे फटके बघायला मिळत नाहीयेत. बॅटचा फेस तो ओपन करतोय, अगदी मोठे फटके मारण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. टायमिंग त्याला करायचं, पण तेच जमत नाहीये. ताकदीचा वापर त्याचा सातत्यानं राहिला, पण त्याच वेळेला टायमिंग होत नाहीये. शॉर्ट सिलेक्शन बनत नाहीये. आणि त्याच कारणाने यदा कदाचित सातत्यानं तो डॉट बॉलही मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळाला. संघाचा धावफलक आतापर्यंत 25 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपला. 12.50च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. आणि अजूनही 3 षटकांचा खेळ इथून पुढचा बाकी. समोर नवीन बॅटर रोहन आलेत. बॉलिंग मार्कवरती प्रमोद. हो, प्रमोदचा बॉल बॅकफुटला जाऊन समोर खेळायचा होता. बॉल मिड ऑफ मधून चालला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. थोडेसे फंबल झाले, स्वतःला सावरलं. पुन्हा नव्यानं बॉलची फेक करण्यात आली. एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानलं. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या उंचावताना पाहायला मिळाली. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या मात्र इथे येताना पाहायला मिळतील. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्राईकला पुन्हा अमित. सलामीला आलेत. अद्याप एकही मोठा फटका नाहीये. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांना अगदी फसवलंय. बॉल चाललाय वन बाउंड सीमा रेखेच्या पार. आता अमितचा वार. धावा मिळतील 4.
बघा डीजे ओमकारी आमच्या ट्रेंडकडे आता वळलेत, कारण की यंदाच्या हंगामामध्ये आता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याही गाण्यानं वेड लावलंय. मग गुलाबी साडी नाही, इथे मात्र फटके मात्र चांगले बघायला मिळतील अमित कडून. ओ याही वेळेला आडवा पाटणं फुल टॉस बॉल फुल टोल केला, स्क्वेअर लेग क्षेत्र रक्षकाच्या डोक्यावरून गेंद मस्तक पेदास्तक सीमा रेखा के बाहर 6 रन. बघा ज्या विश्वासानं प्रमोदनं याआधी फक्त दावा खर्च केले होते किती पहिल्या षटकामध्ये तर 11, आणि त्या विश्वासानं त्याला बोलवण्यात आलं, पण आता प्रमोद कुठेतरी लाईन आणि लेन भटकताना बघायला मिळाले की काय, कारण की त्यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेत. पुढचा बॉल आता आक्रमण करत असताना ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर बॅटची लीडिंग एज, बॉल चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पार, थांबायचं घेत नाहीये नाव. या वेळेला धावा मिळतील पुन्हा 4 चौकार. इथला अमितचा खेळ अगदी बहरताना पाहायला मिळतंय. हो आता बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, पहिलंच मन बनवलं होतं, डिपेस्ट्रा कव्हरच्या वरून खेळायचं. बॅटचा फेस आधीच ओपन केला, क्लोज करावा लागला, बॅट समोर आली का तर प्रमोदचा बॉल चांगल्याच थाटणीचा होता. टप्पा पडतो ना पडतो, अनएक्सेप्टेड बाउन्स होता, अनेक उसळी घेत असताना बॉल अगदी गुडलाईन स्पॉट वरून वरती आला, आणि त्याच वेळेला मात्र तिथे फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीची फील्डही बघायला मिळते. आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये 40 धावा धावफलकावरती लागलात. धावा आल्या, धावा बनल्या आणि धावा बनवल्या. धावांच्या मागे भांदरेकर पळताना पाहायला मिळालेत. हो आताही हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल करण्यात आलाय, पुल सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. षटकार ऍक्सिडेंट निश्चित आहे. येस निश्चितपणे रोहनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक अद्यापचा 3रा. मस्के या ठिकाणी उपस्थित आहेत, माऊली मोटारचे मालक. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. महेंद्र भाऊ मस्के. बघा अगदी आपण जर पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग चुकली आहे. ही विकेटही या मॅचच्या दृष्टिकोनातून खूप सारी महत्वाची असावी. यदा कदाचित इथून जर आता मांद्रे संघाचा मोमेंट पूर्ण तुटला ना, पुन्हा नव्यानं तर बॅकफुटला आले ना, तर या 72 धावाही हळूहळू का होईना पुढे जात असताना जास्तच वाटायला लागतील. निलेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळाले, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग राहिली. आता तळेगावकर सुद्धा संघर्ष करण्याच्या मागे पळताना पाहायला मिळतील. 72चा पाठलाग करत असताना 47 आलात, आणि याही वेळेचा फटका फसला. बघा मी म्हंटल ना मोमेंट तुटला ना, तर आता संघर्ष करावा लागेल. पण काय घडतं म्हणजे मैदानाच्या आतमध्ये बघा जास्तीची मेहनत करायला लागत नव्हती, आरामामध्ये झेल पकडला गेला असता. आणि मी म्हणेन जर अमित बाद झाला असता ना तर वेगळ्याच पद्धतीचा बांद्रेकरांवरती प्रेशर क्रिएट झाला असता. सर एक मिनिट, या ठिकाणी आमचे लोणेर गावचे दडाडीचे कार्यकर्ते मोनिशभाई टेंबे, तसेच संकेत टेंबे, तसेच आमचे लोणेरे गावचे शाखा प्रमुख परेश टेंबे यांना सुद्धा विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. 10 चेंडू 23 ची गरज. ओहो याही वेळेला लो फुलटॉस बॉल, कॅच सुटली, जखम झाली, जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या षटकाराच्या माध्यमातून अमित करताना पाहायला मिळतील. दमदार षटकार. याही वेळेचा फटका फसला, बॉल हवेत, अमितचा झेल आणि तोही तिथे आता पकडला.
पकडली कॅच, इथून ही येईल रंगात मॅच, कारण की अमित बाद झाला. मोठा धक्का, सर्वाधिक मोठी विकेट बांद्रेकरांना. ज्यामध्ये खेळत असताना अमितनं फेस केले तब्बल 8 बॉल आणि 8 चेंडू मध्ये 28 धावांचा वादळी खेळ करत अमित मात्र मैदानाच्या बाहेर गेला. पुढचा बॉल, ओहो यावेळीचा बॉल चांगला. आता पंच नाकुशात, पंच कळवतील. हा बॉल चुकीचा, ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, अवंत स्वरूपाची धाव देणारा राहिला. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. 56 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. म्हणजे बघा अजूनही 16 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी, आता 8 बाकी आहेत. 8 बॉल 16. बॅटची लिडिंग एज, बॉल एस्टनच्या मागे. एसटी रक्षक थोडे फंबल झाले, स्वतःला सावरतील ना. तदवर दोन्ही फलंदाजाने एक धाव घेण्याचा निर्णय घेतला. मॅचची सिच्युएशन टर्न कुठे झाली माहितीये का? ज्या पलीकडे महत्वाची विकेट पार्टनरशिप बिल्ड झाली होती बघा रोहन आणि खेळत असताना अमितनं, तिथे कॉलिंग चुकली, रनआउटची विकेट मिळाली, मॅचचा मोमेंट तुटला. त्याच वेळेला झेलही अमितनं उडवलं होतं. एक षटकार जरूर खेळला त्यामध्ये तो, पण तिथेही मात्र त्याच्यावरती सुद्धा दबाव निर्माण झाल्या कारणानं तोही बाद होताना पाहायला मिळाला. पण आता येणारे 7 चेंडू, आवश्यकता आता 15ची. 7 चेंडू 15ची गरज असताना अजून एक चुकीचा फटका. लॉंग ऑफला खेचलाय, क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली आणि तिथेही 2 धावा अर्जित झाल्या. तिसऱ्या धावेसाठीची मागणी करण्यात येईल का? मान्यच केलंय, धाडस होणार नाहीये. येणारे 6 चेंडू, आवश्यकता 13 धावांची. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. पहिलीच मॅच दमदार. कुणबी चषकाची पोच पावती की आजपासून ही दमदार स्पर्धा 4 दिवस बहरताना पाहायला मिळेल, कारण की पहिलीच मॅच रंगात आली आहे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सामना मात्र आता या रखरखत्या उन्हामध्ये खूप सारी गरमाट निर्माण करणारा राहिला. गरमी ही वाढली आहे तेवढीशी. आपण जर पाहिलं तर या मॅचची ही आपण जर पाहिलं तर हिटिंग खूप सारी वाढली आहे. 2 फलंदाजांनी लक्ष वेधलं जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला तेजस खेळताना पाहायला मिळतील, त्यांच्या साथीला यशही आपल्याला बघायला मिळतील. हे 2 फलंदाज बांद्रेकरांना 6 चेंडू मध्ये 13 धावा बनवून देतील का? त्याही पलीकडे शेवटचा गोलंदाज तळेगावकरांना 13 धावा थांबवून देईल का? हे बरेचसे प्रश्न या मॅचच्या माध्यमातून उभे राहिलेले पाहायला मिळतील. या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी यश आणि त्याच्या साथीला तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती रुतेश आपल्याला पाहायला मिळतील. रुतेशला आमंत्रित करण्यात आलंय. 6 चेंडू मध्ये त्याला थांबवायचे 13 धावा. कशा पद्धतीची गोलंदाजी होईल? 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 खेळाडू पाहायला मिळतील. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक स्क्वेअर लेग वाईड मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. पहिला बॉल, पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलाय. चांगल्या पद्धतीचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला स्ट्रियर होताना पाहायला मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. म्हणजे 5 चेंडू 12 धावांची अजूनही आवश्यकता तशीच्या तशी बाकी आहे. या मॅचची सिच्युएशन कशी टर्न होईल? एकाच मोठा फटका बांद्रेकरांना विजयाच्या समीप नेईल, एकाच विकेट तळेगावकरांना विजयाच्या समीप घेऊन जाईल. कोण जिंकेल, कोण हारेल, आणि त्यासाठीची ही लढत आणि त्यासाठीच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठीचे 5 बॉल बाकी. 5 बॉल, आवश्यकता 12ची. हाफ ट्रॅकर बॉल. आताही आडवा बाटनं फटका खेळायचा होता. वाईडिश मिड विकेटला बॉल चालला, एकदम येईल. दुसऱ्या धावेसाठीची मागणी करण्यात आली आहे आणि बघता बघता 2 धावा सुद्धा झाल्यात पूर्ण. यस, 2च धावांवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. म्हणजे अजून मॅच मध्ये काय बाकी राहिलंय? येणारे चेंडू 4 धावा बनवायच्या 10. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये बाकी पाहायला मिळते. या घडामोडी बाकी आहेत आणि त्या टिपल्या जातील. 24 लाईव्ह इव्हेंट्स
संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निशियल टीम आपल्याला पाहायला मिळते. मास्टर कॅमेऱ्यासाठी आज पाहायला मिळतील दर्शन आहेत, साईड कॅमेऱ्यासाठी आपल्याला प्रणव पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर राज पाटील त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्लेसाठी प्रणय आपल्याला बघायला मिळतील. या संपूर्ण टेक्निशियल टीमला सुद्धा 4 दिवसासाठी खूप सारा समालोचन कक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ऑफिशियल स्कोरर ऑफलाईन स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील केतन भोसतेकर. यावेळीचा बॉल अडवा बाटणं, अजून एक डॉट बॉल. आता प्रेशर आता क्रिएट झाला या मॅच वरती आणि त्याही पलीकडे भांद्रेकरांवरती. एक डॉट बॉल भांद्रेकरांना कुणबी चषकापासून दूर राहायला सांगतोय आणि एक मात्र सफलता तळेगावकरांना कुणबी चषकाच्या दुसऱ्या फेरीकडे एक पाऊल पुढे जायला सांगतीये. कोण जिंकेल कोण हरेल. ओहो, याही वेळेचा हाफ ट्रॅकर बॉल आताही मिस झालेत. आताही बॅट फिरवली आणि त्याही वेळेला आता अजून एक डॉट बॉलची सांगता. वा भाई वा, सामन्याचं चित्रच पलटलंय, सामन्याचं रंगच रूप बदललंय या संपूर्ण सामन्याच्या माध्यमातून. 4 चेंडू मध्ये जिथे 10 धावा बनवायच्या होत्या ना, तिथे मात्र आता मॅच मध्ये काय बाकी राहिलंय, 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. ज्यावेळेला अमित खेळत होता, ज्यावेळेला रोहन खेळत होता, त्याही पलीकडे बॅटिंग करत असताना आपण नितेश यांनाही पाहिलं. पण तेव्हा तळेगावकरांना असं वाटायला लागलं होतं की आता या मॅच मध्ये हवा राहिली नाहीये. या सामन्याची हवा भांद्रेकरांच्या बाजूने चालली आहे. हवा थांबली की काय. 2 चेंडू 10ची गरज असताना अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वा बाई वा, काय कमबॅक राहिला तळेगावकरांचा आणि त्याही पलीकडे रुतेशचा. तो स्लॉग ओव्हर साठी आला, हाणामारीचा अगदी षटक आहे. त्या षटकामध्ये फक्त 13 धावा डिफेंड करायला बाकी होते. या मैदानाच्या आतमध्ये तेवढ्याशा 13 धावा जास्त नाहीयेत, कमीही नाहीयेत आणि ते करून दाखवले रुतेशनं. 1 बॉल 10ची गरज असताना बॅटची लिडिंग एज बॉल शॉर्ट पॅनलिक मधून निसटलाय. 4 धावा येतील पण 6 धावेनं पराजयाच्या छायेखाली आता भांद्रेकरांना जावं लागतंय. हरकत नाहीये, विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक आणि दोन्ही संघांना यंदाच्या उर्वरित संपूर्ण हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच चला दुसऱ्या मॅच साठी मैदानाच्या आतमध्ये उतरूया. मी विनंती करेन टीम लोणेरे आणि त्याचबरोबर टीम चिंचवली. टॉस जिंकला आपण पाहिलं तर लोणेरे संघानं पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी चिंचवलीकरांना विनंती करेन मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. 5 ओव्हरची मॅच असेल आणि तुमचा एक अतिरिक्त खेळ